अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता प्रत्येकालाच आपल्याला चांगली अशी नोकरी लागावी, आपल्याला मनासारखी नोकरी लागावी आणि त्या नोकरीतून आपल्याला छान असा पगार मिळावा, त्यातून आपलं सर्व काही घर सर्व जे काही आहे सर्व काही भागावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। आणि शिक्षणही आपण त्याच आशेने करत असतो की पुढे चालून आपल्याला छान अशी नोकरी लागावी। पण बऱ्याच वेळेस काय होतं की आपलं शिक्षण हे पूर्ण झालेलं असतं, पूर्णरित्या सर्व काही आपण शिक्षण केलेलं असतं, पण नोकरी मनाजोगी भेटत नाही। नोकरी मिळण्याच्या टायमाला बरेचसे अडथळे येत असतात। मग आपल्याला जी कोणती नोकरी मिळाली तर ती पूर्णपणे टिकून न राहणे, मध्येच काहीतरी मोठमोठे अडथळे येणे, त्याच्यातून ती नोकरी आपली हातून जाणे, किंवा नोकरी मनासारखी मिळाली पण पेमेंट मनासारखं मिळत नाही, तर असे बऱ्याचशा तक्रारी येत असतात। आणि शिक्षण खूप झालेलं आहे पण नोकरीच मिळत नाही, कितीही प्रयत्न केले, कितीही काही केलं तरीही नोकरी मिळत नाही, अशा अडचणी तुमच्या बाबतीत घडत असतातच। तर या सर्व अडचणीतून मार्ग मिळावा, तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी, तुमच्या मनाजोगी तुम्हाला नोकरी मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजची ही सेवा खरी तुमच्यासाठीच आहे। ही जर सेवा तुम्ही श्रद्धेने आणि विश्वास ठेवून जर ही सेवा केली तर याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार। आता बघा, आपण नेहमी असं निगेटिव्ह विचार करतो की मला नोकरी मिळेल की नाही, मला ही नोकरी खूप आवडते पण मला मिळेल की नाही, मला नाही मिळणार, असा आपण सतत निगेटिव्ह विचार करतो। आणि आपण जसे विचार करू तसंच आपल्या आयुष्यात घडत जातं। त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा की हां, मला ही नोकरी लागणार आणि ही नोकरी मी मिळवण्यासाठी कष्टही तितकंच करणार, आणि ही नोकरी मिळवण्यासाठी मी कष्टही तितकंच करीन आणि सेवाही तितकीच करीन। बघा, कष्ट तर केल्याशिवाय पर्यायच नाही, कष्ट केलं तरच तुम्ही पुढे जाणार आहोत, तुम्हाला नोकरी मिळणार आहे, शिक्षण छान झालं तर नोकरी मिळणार आहे। पण त्याचबरोबर नोकरी मनाजोगी लागावी, नोकरी चांगली लागावी, त्यासाठी कष्टाबरोबरच देवाची साथ ही असणं तितकंच महत्त्वाचं असतं। त्यामुळे मी तुम्हाला आज जी सेवा सांगत आहे ती सेवा तुम्ही आवर्जून करा। तर ती सेवा कोणती, कशी करायची ते आज सर्व काही या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही चॅनेलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता पहा, जेणेकरून तुमची सेवेमधील काहीही मिस्टेक होऊ नये आणि तुमची सेवा ही छान आणि योग्यरित्या व्हावी आणि तुमची इच्छा ही स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण करावी, हीच स्वामीचरणी इच्छा आहे। बघा, तुम्ही जर विश्वास ठेवून की स्वामी मला तुम्ही हे द्या, मी तुमची ही सेवा करणार आणि ही सेवा केल्यानंतर मला स्वामी महाराज माझी मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण करणारच, हा विश्वास ठेवा। बघा, जर तुम्ही स्वामींवर मनोभावेने जर ही सेवा केली तर ही तुमची इच्छा पूर्ण होणार, तुमच्या मनाजोगी तुम्हाला नोकरी मिळणार म्हणजे मिळणार। ही गोष्ट 100%च नाही तर 101% ही गोष्ट खरी आहे की ज्या कोणी व्यक्तीने स्वामींची मनोभावे सेवा केलेली आहे तर त्या व्यक्तीला स्वामींनी प्रचिती दिलेली आहे, स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे। ही सेवा एक दोघाला नाही तर करोडो लोकांना या सेवेची खूप छान अशी प्रचिती आलेली आहे आणि खूप सुंदर असे खूप जणांना अनुभव पण या सेवेने आलेले आहेत। तर ही जर सेवा तुम्ही मनोभावेने केली तर तुमच्या मनासारखी तुम्हाला नोकरी मिळणार। तर चला तर मग आजची ती सेवा कोणती आहे तर ती जाणून घेऊया। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा करण्याआधी तुम्हाला स्वामींचं मठ असो, केंद्र असो किंवा दत्त महाराजांचं मंदिर असो, तेथे जाऊन तुम्हाला नारळ, खडीसाखर आणि फूल स्वामींच्या चरणावर ठेवायचं आहे। आणि तुम्ही जी काही इच्छा बोलणार आहात की स्वामी माऊली, मी खूप प्रयत्न केलेले आहेत पण माझी मनाजोगी नोकरी मला मिळत नाही, माझ्या मनाजोगी मला नोकरी लागू द्या, मला या या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये मला यश मिळू द्या, मी पुढे जाऊ द्या या नोकरीमध्ये, असं स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे। आणि नंतर घरी येऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा आहे सर्वांना माहीतच आहे, आणि संकल्प करूनच जर तुम्ही ही सेवा केली तर तुम्हाला लवकर याचं फलप्राप्ती होणार आहे। आता सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, लवकर उठून तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा आणि ही सेवा करताना दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असायलाच हवी। तर आसन टाकायचं आहे, आधी खाली आसनावर बसायचं आहे। एक तामण घेऊन तुम्हाला उजव्या हातात थोड्या अक्षदा, फूल, हळदी कुंकू घेऊन, पाणी घेऊन तुम्हाला
खाली एक तामण घ्यायचं आहे आणि तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की तुम्हाला आधी तुमचं संपूर्ण नाव सांगायचं आहे, तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमची मनातील इच्छा बोलून स्वामी महाराजांना तुमच्या मनातील इच्छा बोलून हातातील ते अक्षत आहेत तर ते खाली सोडायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प झाल्यानंतर मग तुम्ही आता स्वामी महाराजांची सेवा कोणती करायची बघा आता सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला दररोज नित्यसेवा करायची आहे. आता नित्यसेवा कशी, तुम्हाला 41 दिवस न चुकता नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला कुठेही केंद्रात मिळून जाईल किंवा ऑनलाईन मिळून जाईल किंवा धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी मिळून जाईल. तर त्यामधील नित्यसेवा तुम्हाला करायची आहे. दररोज 41 दिवस दररोज तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. 11 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे 11 माळी आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. हे दररोज तुम्हाला 41 दिवस न चुकता करायचं आहे. आणि समजा मध्ये मासिक आता लेडीजलांमध्ये मासिक धर्म आला किंवा सुतक विटाळा आला तर तुम्ही ही नव्याने सुरुवात करायची आहे. मासिक धर्म आला तर 4 दिवस तुम्ही ही सेवा स्किप करून नंतर नव्याने सुरुवात करायची आहे. तर ही नित्यसेवा झालेली आहे. आता नित्यसेवा झाल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे की 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे. बघा दररोज तुम्हाला 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण झाल्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र 10 माळी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. बघा गायत्री मंत्र हा खूप प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र आहे. कारण गायत्री मातापासूनच आपल्याला शिक्षणाला प्रेरणा मिळते, शिक्षणाला आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळतो या गायत्री मंत्राच्या सेवेने. तर तुम्हाला 10 वेळा गायत्री मंत्र हा म्हणायचा आहे. तर बघा आता तुम्हाला आणखीन डबल ही सेवा सांगते मी. दररोज तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. नित्यसेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, 11 वेळेस तारक मंत्र ही झाली नित्यसेवा आणि 16 वेळेस श्री सुक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि गायत्री मंत्र 10 माळी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. अशा प्रकारे ह्या 3 जर सेवा तुम्ही नित्य नियमाने दररोज 41 दिवस जर ही सेवा केली तर तुम्हाला याचा अनुभव 101% येणार म्हणजे येणारच. आणि ही सेवा सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर मग तुम्ही तो प्रसाद नैवेद्य स्वरूपात सर्व घरामध्ये तुम्हाला हा प्रसाद द्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही नित्यसेवा आणि ही स्वामी महाराजांची सेवा 41 दिवस न चुकता करायची आहे. आणि त्याचबरोबर ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 41 दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. जेवढी आपण सेवा अटी नियम सहित करू तेवढीच सेवा आपली फळाला येत असते. जेवढी काटेकोरपणे आपण नियमाचं पालन करून सेवा करचाल तेवढेच आपल्याला लवकर याची फलप्राप्तीही होत असते. त्याच्यामुळे तुम्ही न चुकता ही सेवा मनोभावेतून श्रद्धेने आणि स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करा की ही इच्छा माझी पूर्ण होणार, या सेवेने माझी इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. हा एक विश्वास तुम्ही स्वामी महाराजांवर ठेवा. तुमचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका. बघा स्वामी महाराज खरंच तुमची इच्छा पूर्ण करतात. तुमच्या मार्गातील अडचणी स्वामी महाराज दूर करतात आणि ही जर सेवा तुम्ही मनोभावेने केली तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार. बघा करोडो लोकांना याचा छान असा अनुभव आलेला आहे आणि तुम्हीही याचा अनुभव घ्या. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.